नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। त्याला प्रतिसाद देत याच वर्षी शासनावरती कोणताही आर्थिक बोजा न टाकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सची पदवी अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष सुरू करता येईल असं पत्र तंत्रनिकेतननं उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव यांना पाठवलं आहे। AICTEची मान्यता मिळेपर्यंत अभ्यासक्रम सुरू करता येणं शक्य होणार आहे। काही वर्षातच शासकीय तंत्रनिकेतनचा कायापालट होऊ लागला आहे। सुविधांचं आधुनिकीकरण वेगानं सुरू आहे। इमारतीची डागडुजी, बंद पडलेली मेस सुरू करणं, वृक्षारोपण आदी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत। त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सोलापूरकरांसाठी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजूर केले। शासकीय तंत्रनिकेतनच्या 32 एकर जागेमध्ये आता पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाची भर पडणार आहे। पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रतिसाद देत तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांनी उच्च आणि तंत्रनिकेतन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याच वर्षी अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश सुरू करण्याबाबत कळवले आहे। या पत्रानुसार अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयामध्ये शासनावर कोणताही आर्थिक बोजा न टाकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सची पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करता येऊ शकतात। तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध असलेल्या लायब्ररी, वर्कशॉप, कम्प्युटर लॅब यासारख्या सुविधांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे AI आणि डेटा सायन्सच्या पहिल्या वर्षासाठी कोणताही आर्थिक ताण शासनावरती येणार नाही। तसेच AICTE नंतर पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता दिली तरी मुलांना याच वर्षी प्रवेश मिळून त्यांना शिक्षणाची संधी लगेच मिळू शकणार आहे। तर सर्व अध्यापन सुविधा देखील उपलब्ध आहेत आणि यावर्षी प्रवेश मिळाले तर स्थानिक मुलांना या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। आता शासन देखील स्वतःच्या आश्वासनाची पूर्तता करत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलेलं आहे। तर मग मित्रांनो, ज्यांना कोणाला AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी आजच आपली जागा बुक करून ठेवावी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।